या सगळ्या टिटव्या आपल्या आधीच कशा आल्या ग? गावच्या तुला प्रॅक्टिससाठी ग्राउंड हवं होतं. सो सॅड. नेक्स्ट टाइम ये. हा ठीक आहे, बाय. निघ. ही चतर आता तोंड इचकटून कशी असते बघ. हिचं तर की नाही आता दातच पाडतो. थांब निघे. गप्प उभी राहा. हे काय झालंय? आता कुठं करायची प्रॅक्टिस? मी बी त्याचाच विचार करालोय. काय करावं काय करावं काय करावं. एक आयडिया आहे. काय करूया, कॉलेज संपले की नाही मग येऊया प्रॅक्टिसला. तेव्हा कोण नसते ग्राउंडवर. चालते ना मग? न चालून सांगते कुणाला. चला. अहो हे पहिलवान, चला चला चला. चल. कम ऑन. आता फार दुपार व्हायला आली तरी मी इथेच प्रॅक्टिस करायला. साहेबा सर आता जेव्हा बघल तेव्हा ह्याच प्रॅक्टिस करायला लागलेत. अशा ना आपण कधी करायची प्रॅक्टिस? नाही, जरा थांबा तुम्ही इथं. मी जरा विचारूनच येतो आता. थांबा. कबड्डी 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 कबड्डी. हॅलो. काय आहे? नाही, मानलं तुमच्या एनर्जीला. मी सकाळपासून प्रॅक्टिस करताय. दमला असाल आता. विश्रांती घ्या आणि ह्या ग्राउंडला पण जरा विश्रांती द्या. विश्रांती? हो, माझी चूक झाली. मी तुमचं मराठीचं अगाध ज्ञान किती आहे हे मला माहिती असून सुद्धा मी असं विचारलं. विश्रांती म्हणजे आराम, रेस्ट. ती घ्या आता. हे पा, आय नो व्हॉट यू आर डुईंग हिअर. किती पण कन्व्हिन्स केलं ना, मी कन्व्हिन्स होणार नाहीये. मी ते गावच्या टीमला हा ग्राउंड देणार नाहीये. तसं नाही, म्हणजे सकाळपासून तुमचीच टीम प्रॅक्टिस करते. आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळच नाही. म्हणजे असं एकाच टीमनं जर प्रॅक्टिस करत राहिलं तर कसं होणार सांगा? आम्ही बेस्ट आहे, आम्ही चॅम्पियन्स आहे, तर आमची प्रॅक्टिस अशीच असते. हां बरोबर आहे. तुम्हाला कसं कळणार? तुमची ती एव्हरेज टीम आणि त्यांची तुम्ही एव्हरेज नाही, सो कोच. हे सगळ्यांना आमच्या बेस्ट टीम बद्दल कसं काय कळेल? आणि मी काय म्हणते ना की तुम्ही प्रॅक्टिस करा नाही तर नका करू. रिझल्ट आपल्याला माहिती आहे, तुम्ही लोक हारणारच आहे. जिंकणार तर अनिकाची टीम आहे. बिकॉज अनिका चॅम्पियन आहे आणि तिची टीम पण बेस्ट आहे. कळलं? त्यामुळे तुम्ही ना तुमच्या या लुजर्सला घेऊन निघून जा. साहेबा सर चला. उगाईच्या तोंडाला लागून काय उपयोग नाही. चला. आई, तुला खरंच असं वाटतं जायची गरज आहे? हा, अगं राजनची ती भिकारडी बायको आणि तिची ती मुलगी जिवंत आहेत यावर तुझा विश्वास आहे? सिरियसली? मूर्ख आहेस का तू? हा, तवरनं ताक असं ओळखावं माणसानं. अरे उलट तू माझ्या मागे लागायला होतस की आई तो कुठे जातोय, आपण त्याच्या मागोमाग जावं, आपण पण शोध घ्यावा म्हणून. आणि तुला माहितीये का, राजनला तिच्या बापाचा फोटो सापडलाय त्या म्हाताऱ्याचा कुठेतरी. म्हणे समजा त्याच्याबरोबर ह्या दोघी जणी सापडल्या, मग काय करणार? काय घडेल? कल्पना येते का काही? हो, कळतंय ना तुला काय म्हणायचं, सगळं कळतंय, पण मला पटत नाहीये ते. ओके, कारण अनिकाला आता तुझी जास्त गरज आहे. तुला माहितीये ती कमळी आपल्या अनिकाला केवढा त्रास देते. ती कमळी बी टीमची कॅप्टन झाली आहे. आई, अनिकाला खरंच तुझी खूप गरज आहे ग. थांब ना. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हा, कळतंय का तुला तू काय बोलतेस ते? तुझा नवरा आहे ना राजन, तो तुझी सवत आणि सावत्र मोठी मुलगी यांच्या शोधावर गेलेला आहे. जर का समजा त्या दोघी त्याला सापडल्या तर ही सगळी प्रॉपर्टी आहे ना तुझ्या मोठ्या मुलीच्या नावावर होईल. कळलं? आणि हे एवढं सगळं पराक्रम करून आपण जे काही मिळवलेलं आहे ना त्या सगळ्यावर असं पाणी फिरेल. आणि एवढंच कमी की काय, गौरी या सगळ्या साम्राज्याची राणी होऊन बसेल. एक मिनिट, अशी कशी? अशी कशी म्हणजे? पहिलं लग्न झालेलं असताना, कायद्याने घटस्फोट झालेला नसताना दुसरं लग्न कायद्याने गृहीत कसं काय धरता येईल? आणि त्यातून त्या कमळीची, फिक्कारड्या कमळीची आई ती सुद्धा त्याच गावात राहते म्हणे.
तिलाही एक चांगला डोस देता येईल आणि मग ही कमळी कॉलेज कबड्डी सगळं विसरून मुकाटपणे गावचा रस्ता धरेल. कळतं? एकाच दगडात 2 पक्षी मारणार आहे मी. असं काही असेल ना तर बाई तू खरंच जा. इकडचं सगळं मी सांभाळेल. पण 1 मिनिट, तिकडे गेल्यानंतर तिकडचा सगळा अपडेट तू मला फोनवरून द्यायचास. ओके? हो. गुड. सांभाळून जा. येते, सोडायला येते. चल. आई गं, किती जड आहे ही बॅग. बघितलं साहेबा सर, ही अनिका की नाही मुद्दामच करायला लागली जेणेकरून आपण ग्राउंडवर येऊ नये आणि आपली प्रॅक्टिस होऊ नये. मला कळतंय पण वळण झाले. नेमकं काय करायचं ते कळना झाले. हो चला माझ्या संग. एकीला की नाही हाताखालच काढूया. 4 दिवस घरलाच बसला पाहिजे. यांची की नाही हाडच खिळखिळ करूया. चला. हो पहिलवान पहिलवान, तुम्ही जरा थंड घ्या आता. काय थंड घ्या म्हणतायसा? त्यासनी बघा की मुद्दाम करायल्यात. ती करत राहणार, आपण काय बघत बसणार वय? आता की नाही कोल्हापुरी ठसका काय असतोय ते दाव दोस्तीला. हो पहिलवान, थांबा हो थांबा. अहो ही कुस्ती नाही, कबड्डीची मॅच आहे. माहित आहे मला. जावा. होय होय की मिस, तुम्ही सांगितलंय म्हणून मी जाऊन एकदा बघून येतो. थांबा आलो. माकडी. जाके मंडप तेरे बगल में गोरी मुझको बिठा दे दे हाथों में हाथ बन जाए बात बलवा ये तेरा. काय 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 चाललंय काय हे अनिका मॅडम? हा अहो काय ग्राउंड आहे ना हे? काय ग्राउंडवर डान्स वगैरे काय करताय? मला आता असं वाटतंय की तुमची प्रॅक्टिस करून झालेली आहे. म्हणजे प्रॅक्टिस सोडून तुम्ही फक्त आणि फक्त टाइमपास करताय. तुम्हाला टाइमपासच करायचा आहे ना, मग ह्या ग्राउंडच्या बाहेर जाऊन टाइमपास करा ना. हाऊ डेअर यू. तुम्हाला हा टाइमपास वाटतोय? म्हणजे सकाळपासून आम्ही जे प्रॅक्टिस करतोय ते तुम्हाला नाही दिसत आहे आणि आम्ही थोडीशी काय रेस्ट घेतली तर तुम्हाला तो टाइमपास वाटतोय. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आम्ही रेस्ट नाही घ्यावी? नाही रेस्ट करा ना, मी कुठं नाही म्हटले. पण रेस्ट एवढा वेळ? हे पहा, आम्ही आता प्रॅक्टिस सुरू करणारच होतो. बट कम ऑन गर्ल्स, लेट्स स्टार्ट. कारण की कसं आहे ना, काही लोकांना आपल्या रेस्टची नाही टाइमपासची अपॅरेंटली प्रॉब्लेम होतोय. नाही कम ऑन लेट्स स्टार्ट. हो अनिका काय? तेरा नाचे झिंग 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 घाटे झिंग 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 घाटे झिंग 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 घाटे झिंग 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 नाचे झिंग 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 झिंग. जवानों, दुश्मन कुछ भी सुनने की हालत में नहीं है. माहितच होतं मला. आता तर या माकडीने तोंडच फोडतो. छोटा बदक. मागू शांत होते की जरा. निंगे, ऋषी सरांना साहेबा सर आपल्यासने काय बोललेलं आठवतंय? काय? का बस जरा. हीच की जर आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळत नसेल तर समोरच्या टीमची प्रॅक्टिस बघत बसायचं. म्हणजे आपल्याला त्यांचा खेळ कळतो. वा 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 वा, क्या बात आहे कॅप्टन, क्या बात आहे. हे मीच सांगितलं होतं की तुम्हाला. काय डोसकं म्हणायचं का काय तुमचं? हे फिट सगळं लक्षात आहे म्हणायचं तुमच्या. शपथ आहे मातीची. एकमेकींच्या साथीची. अरे शपथ आहे मातीची. एकमेकींच्या साथीची. आता काय करायचं? हाताची कडी घालायची आणि गप गुमान बघत बसायचं. आणि गावच्या अंकल नाहीये, खेळते ना मी. सांगून ठेवते, तुझ्या लोकांना सांगून ठेवा, मला डिस्ट्रॅक्ट होईल असं काहीही करायचं नाही. बर बाई सांगतो. हा ए ग बसा ग, कोणीच काय बोलायचं नाही. काय नाही सांगितलं बरं. जा. गावच्या कुठली अनिका, आजीची आठवण येते वाटतं. हॅलो,
हॅलो ग्रॅनी आजी. हा बाळा बोल. ग्रॅनी आजी मला फ्रस्ट्रेशन येत आहे. इतकं डोकं फुटायला येतं ना. मी जसं ते कार जाळलेली ना, आता असं वाटतंय की या गावच्या सगळं पूर्ण कॉलेजला जाळून टाकू. ए बाळा, काय काय बोलतेस? काय झालं सांगशील का? ग्रॅनी आजी यार, मी इथे प्रॅक्टिस करतेय माझ्या ग्रुपसोबत आणि ही गावच्या तिच्या लोकांना घेऊन आली आहे. तिच्या ग्रुपसोबत मला डिस्ट्रॅक्ट करते, मला फोकस करू देत नाहीये. कॅन यू अंडरस्टँड? अरे राजा, हे बघ बाळा, डिस्टर्ब नको होस. खेळावर लक्ष केंद्रित कर, कळलं? जिंकायचं आहे ना तुला? बाकी कुठल्याही गोष्टींच्या मध्ये पडायचं नाही, लक्षात ठेव. सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी आहे ना. ऑल द बेस्ट. चल ठेव. मी पाहते काय करायचं ते. बाय. हॅलो, मी का फोन केला असेल तुम्हाला कळलं असेल. नसेल कळलं तर सांगते. काय सांगते ना तसं करा. बाबशाप, हे लेटर वाच. तुझ्यासाठी आलंय प्रिन्सिपल सरांकडून. वाच वाच. ए इडियट, जोरदार वाच ना. आवाज येऊ दे सगळ्यांना, कळू दे. टीम ए ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना इतर कुणीही त्यांना डिस्टर्ब होईल असं काही करू नये. आणि त्यांना प्रॅक्टिस करताना बघायची परमिशन सुद्धा नाही. जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर लेक्चरला येऊन बसा, नाहीतर कॅन्टीनमध्ये बसा. कळलं? म्हणजे आता आमसली प्रॅक्टिस बघायला बी बंदी आहे काय? कमळे, बघितलंस ना वा? ही माकडी आता डोसक्यात जायला लागली माझ्या. हिला तर आता थांब. हे पहिलवान थांबा. हे बघा मुलीनो, ते पत्र प्रिन्सिपल सरांचं आहे आणि त्यांचा आदेश आपल्याला बोलता नाही येणार. हा, शांत. दे त्या पत्र, द्या ते. देते, जाऊ दे. आहे. एक मिनिट. चला इकडे. कमळे. मला आता सांगा, तुमचं कुठलं लेक्चर आहे का आता? नाही ना? मग आपण कॅन्टीनला जाऊया का? हो साहेबा सर, काय बोलायलाय तुम्ही? हा, आता काय बोलायला नाही, माझं सगळं ऐकायचं, फक्त कॅन्टीनला यायचं. पाहिजे तर मी ट्रीट देतो असं समजा. अहो चला तर, चला चहा पाणी करू, चला. गेल्या भित्र्या बागूबाई. अनिकाचा डाव म्हणजे गरमागरम वडापाव. असंच काहीतरी बोलते ना ग्रॅनी आजी. एनिवे, बच के रहना कब मी. चला या. या. हो रिकाम आहे. साहेबा सर, अहो आपण थांब गं. ए पोरींनो, अगं बसा पटकन. बसा. अगं निंगे, अगं हे काय? हळू, सगळं रिकाम आहे. बस, तुम्ही बस. काय खाणार आहेस तू? गपकी साहेबा सर. नाही करू. हो साहेबा सर, हा, आपण इथं कशा पायी आलोय? चला की प्रॅक्टिस करायला दुसरीकडे जाऊ. होय की, करायची की प्रॅक्टिस, पण त्याच्या आधी जरा ट्रीट आहे माझ्याकडनं. थांबा की जरा. नाही का नो? अरे हा, विलास, मी हिलाच नाही, साहेबा. काय बघाल करतस? मी काय म्हणते नाही का नू, माझं छोटासा काम असा. हा, बस बसा. बस. तुमचेच हॉटेल असा, पण बसा. हा, काय हा, तुमका माहिती आहे आपल्या कॉलेजच्या पोरींची कबड्डी टीम असा? होय तर. ही ती बी टीम. हो. हा, आणि ही कमळी, ही टीमची कॅप्टन असा. हो. आणि ही जी टीम हा ना, ही इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन पण जिंकणार असा. अरे वा, बेस्ट ऑफ लक सगळ्यांका. हा, पण त्यासाठी प्रॅक्टिस करू खोया ना. मग करूची प्रॅक्टिस. अय किती आहे विलास? काय असा, ह्या पोरींका जिंकायचा असा, पण ह्या का प्रॅक्टिस करूक ना ग्राउंड मिळूक नाही. हो. आता प्रॅक्टिस करूक नाही तर जिंकणार कसा मका सांगा. आणि मी काय म्हणतोय ना ऐकानू, तुमची ही जागा असा वाईज प्रॅक्टिस करूक जागा देतास काय? अच्छा, माका वाटला तुम्ही माझी चौकशी करू गेलात, ह्याच्यासाठी इलास तुम्ही.
नाही नाही का? हो बसा बसा बसा. या पोरींच्या भवितव्याचो प्रश्न असा, कबड्डीचो प्रश्न असा, दिली जागा तुमका, करा प्रॅक्टिस. अहो कोणा वाढवा येऊचं नाही तुमका, बिंदास करा. चला माझा एक काम असा, मी जाते. हा या 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 जवानो, तुम्ही पण या. जवानो विश्राम, सावधान. जवानो अभी इसी जगह पे हमें प्रैक्टिस करनी है. अहो साहेबा सर नाही नाही, तू काहीच बोलू नको. सुभेदार निंगे, यस कोच. चला ग्राउंड तयार करून घ्या. म्हणजे पैलवान हे टेबल बाजूला करायला लागतील ना. होय, चला ग. करा की, सगळं सांगायला लागते. सरोज, वर्षा बरी टाइमावर आलीस बघ. ऐक, ते येत आहेत, ते असणे सांग कमी घरात नाही. हा, आणि 2-4 दिवस तरी मी नाही इथं घरात. पण असं तू सांग, जा जा. तुम्ही इकडे आला सा? त्या मॅडम कुठे आहेत? त्या का? त्या गावाला गेल्यात. त्या काय आता 4-5 दिवस येत नाहीत. गावाला गेल्यात? त्या जेव्हा येतील तेव्हा त्यांना प्लीज सांगा मी येऊन गेलो म्हणून. बरं झालं बाई, तू सांभाळून घेतलं. सरोज, मला सांग, कोण आहे यो माणूस आणि त्याला बघितलंय तू अशी का लागतेस? अगं काय नाही सरोज. अगं ते राहू दे ना, मला सांग पवार काकूंचं पुढे काय झालं, काय कळलं का नाही? सरोज, तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग. तुला आबांची शपथ. अगं वर्षा, झुकेगा नाही और रुकेगा नाही. आता थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. आता थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. खरे साहेबा सर, तुम्ही बरोबरच म्हणताय. महाराजांकडनं आपण हेच तर शिकलोय. खरं परिस्थिती कुठली बी येऊ द्या, आपण हार नाही मानायची. वा कांबळी वा. कॅप्टन असावी ना, तर तुझ्यासारखी असावी. म्हणजे तुझ्याकडची जी जिद्द आहे ना, ही जिद्द तुम्हाला सगळ्यांमध्ये हवी आहे. येत आहे का लक्षात? जिद्द हवी आहे. चला सुरू करा. जय भवानी, जय भवानी. चला चला निघे, सर्विस टाक. चल सुरू कर. निंगे, कळते की नाही तुला? तेच सांगायला की पाय बघ की जरा. ते येतो बरं, इकडे रुपाली ताई दाखव. कमळे, सॉरी. चला करा सुरू परत. आणि का काय आहे? ती गावच्या कॅन्टीन मध्ये प्रॅक्टिस करतीये. व्हॉट? गो.